आपल्या मनामध्ये नेहमी दोन माकडांचं द्वंद्व चाललेलं असतं. कधी-कधी आपल्याला इतक्या रागाचे, द्वेषाचे असे इमोशन्स येतात. ते कित्येक दिवस राहतात. कुणावर राग असेल, तो आपला राग आतून धुमसत असतो. कधी-कधी दुसऱ्याकडे काही वस्तू असतील, दुसरा कुठे पुढे गेला असेल, तर त्याच्याबद्दल आपल्याशी कंपॅरिझन चाललेली असते. अरे, हा कसा पुढे जाऊ शकतो? मला का या गोष्टी जमत नाहीत? ह्या गोष्टी आपण सतत त्याचा विचार करत असतो. तर दुसरं मन काही चांगल्या वस्तू बघितल्या, काही चांगलं केलं तर मन ते बदलतं. मन काही सारखं तसंच राहत नाही. ते मन बदलतं आणि मग चांगल्या गोष्टी विचार करायला, अरे मला पण बदलता येईल, हे बदलण्यात काही फार सोपं आहे वगैरे. आपल्याला काहीतरी जे येत नाही त्याच्याबद्दल आपल्याला शिकलं पाहिजे आणि आपल्याला असं आनंदी शांत वातावरण असेल तर आपण किती काय करू शकू, असे आपल्या मनात चांगले विचार यायला लागतात. पण जिंकतात कुठले विचार हे तुम्हाला माहिती आहे का? ज्याला आपण जास्त खाद्य देतो, ज्या विचारांच्यावर आपला फोकस